नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओत सगळ्यांचा स्वागत असा. आणि मी आता असं आहे आमच्या गोटणे गावातील गोटणे कोंडवाडीत. आणि असा मस्त आहे की वडाचा झाड. आणि आज असा वटपौर्णिमा, बरेचसे महिला वर्ग वडाची पूजा करूसाठी इलेली असत. वडाची पूजा का करतात हे आपण त्यांना विचारून घेऊया. आणि मस्त आहे की हयसर असो वडाचो पार बांधलेलो असा महापुरुष जागृत देवस्थान असा. हे असत आमचे बाळलाड. त्यांच्या वडिलांनी ह्या वडाची जतन केलेली आणि हा एवढा मोठा असा वटवृक्ष तयार झालेला असा. आणि हे आमचे ज्येष्ठ बंधू असतात निलेश गाडीगावकर, कणकवली एस टी महामंडळात चालक वाहक असतात. ते ड्युटीवर चालले आहेत आपल्या. तर आता वडाची पूजा चालू असा. बरेचसे महिला आलेली असत, त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया आणि उकाने बघूया कोण कोण काय काय घेतात. त्या वडाची पूजा आणि उकाने बघूया कोण कोण काय काय घेतात ती. तर सगळ्यांची नाव घेऊ. आज फक्त मी कॅमेरामॅनच आहे, बाकी सगळा काय त्यांचा महिलांचा आजचा कार्यक्रम असा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की आजच्या व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. ची महापुरुषाची पूजा करतात, त्याच्यानंतर वडाची पूजा असे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी फेरे घालतात. फेरे घालतात. चालू आहे तिकडे अर्धी अर्धी पूजा करतात. चला चला हसा नको. चला सगळ्यांका एकदम जमले. तुला काय बाबा पूजा केल्या तिची बघलेलं आमचे माजी सरपंच सौ श्रेया चव्हाण, शैलेश चव्हाण. बोलावं जाकडे लागो माझा घट्ट बांधाचो. तुझा काय मधीच खाली राव खालसून काय तर शूटिंग चालू कर. होय गाणा म्हणा काय ता पूजा करून झालेले आता असा फेरे मारतच. गाणा म्हणा एक जुना काहीतरी. कॅमेरामॅन बघा किती होते. एक दोरे बाबा माझ्या किती कॅमेरा म्हणत ते बघा. गाणा बिना काय म्हणत ना. गाणा काहीतरी म्हणा या करता. गाणा काहीतरी म्हणा याक. जुना काहीतरी म्हण गे याक. गाणा काहीतरी म्हण याक. नाही तुम्ही याक म्हणा गाणं काहीतरी याक म्हणा गाणं. मस्त की असं पार बांधलेलो हा बघा. व्यवस्थित फिराक गावता. काय ती गाणा बिना काय म्हणत नाही. गाणा याक म्हणा काय हो या काहीतरी या जुन्या माणसाने या गाणं म्हणायचं ना. एक अधिक गाला. अरे फेरे मारून झालेले असत. मी कार्यक्रम झालेलो असा. एकमेकांका मान देवता काम चालू असा आणि सौभाग्याचा देणं चालू असा. एकमेकाक ही सासू सून बघा कशी वस्ते गे असतात. एकामेका गळ्यात कुंकू लावत असत. आणि हे दोघदान बघा. शाबास खावा तुम्ही. आता एकामेकाक वाण देतस. शाबास हळद कुंकू लावतो. ठीक आहे सौभाग्याचा देणार असा. पाया पडता पाया पडा पाया.
वान द्यावा आमका अखंड सौभाग्यवती भाव. बरोबर एक नंबर होतो. वानांची देवाणघेवाण चालू असा. आंबे, फणस, अननस आणि केळी, काजीचे घर, शेंगदाणे असा बराच काय काय असा वानात. या 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 हो या आकडे वान देतात तुमका. हा शाबास. आमका द्यावा अखंड सौभाग्यवती भावा. हा सुनेचा नुईचा फोटो काढूया. हा अखंड सौभाग्यवती भावा. अखंड सौभाग्यवती भावा. अखंड सौभाग्यवती भावा. अखंड सौभाग्यवती भावा. श्रेया चव्हाण माजी सरपंच पाटलीन बाई किर्लोस गावच्या देवा. हा अखंड सौभाग्यवती भावा. हा अखंड सौभाग्यवती भावा. तेव्हा अखंड सौभाग्यवती भावा. शैलेश चव्हाण पण असे घेतले काय उतरले काय पिशी आणू भाई आता. काय बाबा चौकात चौकात म्हणजे आमचे बालाड्यांची घरवारी. अखंड सौभाग्यवती भावा. अखंड सौभाग्यवती भावा. व्हिडिओ काढ. आता एकेका नावा घ्यावा. पाटलीन बाईचं मान पाहिजे. सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीने यमाचा पुरविला पिच्छा. सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीने यमाचा पुरविला पिच्छा. जयराम परबांचे नाव घेते माझे सौभाग्य अखंड राहो हीच माझी इच्छा. शाबा हे बघा जयराम परब. आणि कोण पाटलीन बाई तुम्ही का. हातात हिरव्या बांगड्या गळ्यात ठुसी. हातात हिरव्या बांगड्या गळ्यात ठुसी. संदेशरावांचं नाव घेते वटपौर्णिमे दिवशी. शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून अंबररावांचे नाव घेते सर्वांचं मान राखून. शाबास. महापुरुषाच्या पुढ्यात ठेवली वेलची केळी. श्यामलाडांचं नाव घेते वड पूजेच्या दिवशी. श्रद्धाबाई घेते बघूया. नाव घे चल लगेच. साडी होतं घड्याळ त्यात वाजलं एक. विनोदरावांचं नाव घेते सुभेदारांचे. शाबास पटकन येऊ काय. सत्यवानासाठी सावित्रीने पुरविला यमराजाचा पिच्छा. सत्यवानासाठी सावित्रीने पुरविला यमराजाचा पिच्छा. परेशराव राहो सात जन्मी पती हीच माझी इच्छा. शाबास. पुढे पुढे चला. उखाणा घेते आशीर्वाद द्या. उखाणा देते आशीर्वाद द्या. राजेंद्र रावांचा सहवास आयुष्यभरासाठी राहो. शाबास. चव्हाणांची बायको. भरजाडी साडी जरदारी खण. भरजाडी साडी जरदारी खण. शैलेश रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण. शाबास. नवीन सुनबाई नवीन सुनबाई. काचेच्या ग्लासात गुलाबाची कळी. योगेश रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळी. शाबास. पांडुराव इकडे या. तुम्ही घ्या तुम्ही घ्या. आणि कोण रावला. पाटलीन बाई रावली. नाही ना पाटलीन बाई रावले. वडाच्या पूजे दिवशी सात फेऱ्या मागते. किशोररावांचे नाव घेते. शाबास. तुम्ही घेतला. गुलाबाची कळी. काय तर अर्धा किलो चिकन द्यावं लागतं फाईन. शाबास. चला आता हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. घनश्यामरावांचे नाव घेते वटपौर्णिमे दिवशी. शाबास. हेनी नाही घेऊ का. हेनी नाही घेऊ का. पाटकर तयारी करून या सगळ्यांनी. हा असं काय तर ऐक. कोल्हापूरच्या देवीला सोन्याचं वटपौर्णिमेच्या दिवशी खास. कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा कासा. महेशरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. शाबास. हे पैसे उचला. हे पैसे उचलू गेलेले असत. पैशांक हात नाही लावतो. इडे बिडे बघा,
पाना एकटा करता खालची असत पाना अगोदर आम्ही ना नुसते जुडायचे पैशांक होय होय करा आता आम्ही शाळेत जायचे नाही जेव्हा पायथ्याला बाप्पाच्या राशी विहारांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. शाबास आम्ही बियालो आधी. नमस्कार, आम्ही रहिवासी या गोटणे कोंडवाडीतले. 300 वर्षापूर्वीचा हा वड आहे. हे जे स्थान आहे मात्र पवित्र स्थान आहे हे घोटण्याचं. घोटणे वड म्हणून हे नाव पण त्या वडापासूनच पडलेलं आहे आणि याला आपण महापुरुष म्हणतो. की हा उद्या आता रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्या रस्ता रुंदीकरणामध्ये हा वड फक्त वाचून कुठूनही कसाही नेला तरी लोकांची काही हे नाही आहे. पण कसं आहे की सगळ्यांना कोणाचं नुकसान होऊ नये या पद्धतीने हा रस्ता बनला पाहिजे. त्यात आमची आस्था पण तशीच निर्माण राहिली पाहिजे. त्यामुळे ह्या वड कसं आहे, ह्या वडामध्ये अख्ख्या गावाच्या सेंटरला पडतो. त्यामुळे हे बसस्टँड पण त्याच नावाने आम्ही रुजू केलं होतं आमच्या पूर्वजांनी. लहानपणापासून आमच्या पूर्वजांपासून आम्ही लहानपणापासून या वडाच्या खांद्यावर खेळलेलो आहोत. शाळेतून सुटल्यावर या वडाच्या फांद्यांवर आम्ही उड्या मारायचो, हे करायचो. एवढं सगळं करून झाल्याच्या नंतर आज एवढी आमची आठवण साठवण सगळी एका मिनिटात एका दिवसात जर नाहीशी झाली तर त्याचं अत्यंत दुःख या गावकऱ्यांना होणार आहे. आज मीच नाही, हे सगळेच आहेत. आता ही आमची पिढी झाली, याच्यानंतरची पिढी पण या वडाकडे संध्याकाळची दुपारची खेळते. पण 5 वाड्याच्या लोकांसाठी हा बसस्टँड आहे म्हणा. त्यातल्या 2 वाड्या तर मुख्य या बसस्टँड वापरतात आणि वापरतात तर त्या बसस्टँडवर उन्हाळ्याच्या दिवशी भयंकर त्रास होतो उन्हाबिनात. त्यामुळे इथे सगळे येऊन वडाच्या खाली बसतात. एसटीचं तुम्हाला माहितीच असेल, 1-1 तासाने अर्ध्या तासाने बस येते. वाडीतून येणारे लोक यशवंतवाडीवरून 3-3, 4-4 किलोमीटर येणार तर इथे येऊन मग थोडासा विसावा घेतात. आजूबाजूला पाणी वगैरे मिळते. या हिशोबाने सगळं ते काम होऊन जातं. म्हणून म्हणतो की ह्या रस्त्याच्या हिशोबाने हा वड जरा सांभाळून ठेवावा अशी आमची इच्छा आहे. आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटसावित्री व्रत. वटसावित्रीचे व्रत स्त्रिया करतात तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी. पूर्वीच्या काळी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण मागे घेतले होते. यासाठी हे व्रत पारंपरिक रित्या चालू आहे. अगोदरच्या काळात लोक 3 दिवस उपवास करायची, पण आता कामाच्या निमित्ताने महिला एकच दिवस त्याचे व्रत ठेवतात. लय बोलले होते भारी. चला सत्यवान असतो त्याचा प्राण वाचवण्यासाठी सावित्री ही यमराजाकडे खूप याचना करते आणि खूप याचना केल्यावर नंतर यमराजा तो सत्यवानाचा प्राण परत देतो. त्यापासून ही वटसावित्री पूजा केली जाते. म्हणजे आपला नवरा आपल्याला 7 जन्मी तोच मिळावा म्हणून हे व्रत करतात. तर ही काहीची थोडीशी पौराणिक कथा झाली, तुम्ही आता सांगला असता. पण जेव्हा सत्यवान लाकडा चढूक रानात गेलेलो तेव्हा कडक उन्हाळा होतो आणि त्याच्यामुळे त्याला थोडीशी ग्लानी येईल म्हणजे थकवा येईल. त्याच्यामुळे तो मूर्तीत पडलेलो रानात. आणि त्याच्यानंतर ती सावित्रीची स्वदात गेली आपल्या सत्यवानाच्या. तर तो सत्यवान मूर्तीत पडलेलो. मग त्या तिनं काय केल्यान की त्याका उचलून वडाच्या झाडाखाली सावळे थांबल्याने. कारण वडाचं झाड या ना भरपूर अशी सावळी देतात आणि जास्तीत जास्त करून प्राणवायू सोडणारा वडाचा झाडा म्हणजे ऑक्सिजन सोडणारा वडाचा झाडा. आणि त्यामुळे त्या सावळेत सत्यवानाक ठेवल्यामुळं थोडीशी त्याका जाग गेली. म्हणजे काय थोडंसं जरा जो मूर्छित झालेलो ते थोडेसे त्याच्यात प्राण येले आणि तो टवटवीत असं झालो आणि तो जिवंत असं झालो. अशी एक कथा म्हणजे काय वैज्ञानिकदृष्ट्या त्याचा वडाच्या झाडाचा महत्त्व असा. तर अशा प्रकारे काहीसो वडाच्या झाडाचा महत्त्व असा थोडक्यात सांगलेला असा. तर आजचो ह्यो वडपौर्णिमेचो कार्यक्रम सगळ्या महिला मंडळांनी केलेलो असा. तर तुम्हा सगळ्यांनी तुम्ही वडपौर्णिमा साजरी केलास, वडात पूजलास तर तुमच्या सगळ्या पतींका दीर्घ आयुष्य लाभू दे हीच आपण या महापुरुषाचरणी प्रार्थना करूया. आता कार्यक्रम आपलो संपलेलो असा. धन्यवाद.